जय शिवराय मित्रांनो, मी आशिष मराठे. किल्ले भटकंती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. मागं बोर्डावरनं तुमच्या लक्षात आलं असेल आपण कुठं आलो आहे. सातारा जिल्ह्यामधील चंदनवंदन या किल्ल्याला. आणि नेहमीप्रमाणे आपल्यासोबत आपले हे 3 कार्यकर्ते, विकास भाऊ, दत्ता भाऊ आणि कान्हा काका. आणि हे मागं 2 किल्ले दिसतात ना, हे चंदन आणि वंदन किल्ले. तर चला पाहूयात जाऊन आपण. हा असा रोड आहे जाताना. हा किल्ला आहे, हा एक आहे आणि ह्या डोंगराच्या पलीकडे एक आहे. 2 किल्ले आहेत असे, चंदन आणि वंदन. वंदन गडावरती आलो आपण. आणि हे बघा, इथं मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल कल्याणगड, हा तो कल्याणगड आहे. आणि त्या काय हे जे समोर हे जो झेंडा दिसतो ना, इथं खाली आपण आपली गाडी पार्क केली आहे. आणि ह्या रोडने चालत वरती आलो आपण. वरती आल्यानंतर इथं बघा आपल्याला आणि समोरच त्याच्यासमोरच एक देवी मातेचं मंदिर आहे, पुरातन आहे. आणि हे बघा, इथे देवी मातेची मूर्ती जागृत दिसते. हे मंदिर खूप सुंदर अशी मूर्ती बनवलेली. आणि आपल्याला जायचं इकडवरती, लांब आहे बरंच. हा पूर्ण किल्ला आहे. आणि ह्याच्यानंतर हा एक आहे वंदन, हा चंदन, हा वंदन. तर बरंच मोठं आहे. ह्या किल्ल्यावरती जाऊन आपल्याला परत इथं यायचं आहे खाली ह्या मंदिरापाशी. आणि मग नंतर ह्या किल्ल्यावरती जायचं आहे. तर बघू काय होतं का नाही. पूर्ण या साईडने रोड आहे वाटतं. तर चला जाऊन बघू. या मंदिरापासून थोडं पुढं आलो ना, इथे एक कोरीव पाण्याचा टाका लागला आपल्याला. चला, हा जो डोंगर आहे ना, या डोंगराला पूर्ण वळसा करून आपण त्या साईडने आलो आहे. खूप लांब तिकडं पलीकडे ते मंदिर होतं, तिकडनं आपण असं आलो वळसा घालून पूर्ण. नंतर आपल्याला ह्या पायऱ्या लागल्या. आणि वरती आल्यानंतर हे बघा, आणि हे असं या साईडने सरळ आपल्याला आता वरती जाऊन वरती किल्ला पाहायचा आहे. आणि हा किल्ला झाल्यानंतर पलीकडचा अजून एक दुसरा किल्ला आपल्याला जर झाला तर करायचा आहे. तर चला बघा, इथं लावली आपली गाडी. आणि ह्या साईडने आपण इकडं आलो. आणि इथून पूर्ण सरळ सरळ चालत आलं त्या साईडला गेलो. आणि वरती आल्यानंतर ही पहिली तटबंदी बघा आपल्याला दिसली. तर बघा वरती पण आहे, इथं 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 अशा. तर जाऊन पाहूयात आपण कसं आहे ते. याच्यावरती लेक आहे बघा. लेक लिहिलेला आहे. आणि हा बघा, इथं मेन दरवाजा लागला. पूर्ण तोडफोड झाली त्याची. हा बघा, एका खूप मोठा दरवाजा असणार आहे की त्याच्या दिवडीवरूनच लक्षात येत आहे आपल्याला की हा दरवाजा किती मोठा असेल आणि खाली किती काढलेला असेल बघा. हे बघा, इथं ती खुट्टी आपण जी लावायची दरवाजाला ती इथं येते. आणि ही आपल्या छातीपर्यंत लागत असते. हा बघा, हे वरचा भाग. ह्याचा पण आकार किती मोठा आहे, म्हणजे हा दरवाजा खूप मोठा होता. हे बघा, हा तो 5 वड. आपण त्याच्याजवळ आलो त्या 5 वडाच्या इथं. आणि त्याच्या शेजारी इथं हे शंभू महादेवाचं मंदिर आहे, हे नंदी महाराज. आणि हे मंदिर पुरातन आहे.
हे बघा पिंडी बघा, मस्त दगडामध्ये बघा ना कशी कोरलेली. ही पण बघा सुंदर अशी दगडामध्ये कोरलेली पिंड आहे. आणि पाठीमागे हे सुद्धा बघा शिला किती छान आहे, मस्त देवाची. पुरातन मंदिर आहे. हे बघा हे शंभू महादेवाचं मंदिर पाहिलं आपण. आणि इथून थोडंसं वरती आलो तर इथंच तो दर्गा आहे. दगड बघा कसे ठेवलेत. किती प्रशस्त अशा पायऱ्या आहेत मोठ्या ह्याच्या. आणि हा समोर तो दर्गा, जाऊन पाहू आपण. हे बघा हा दर्गा पुरातन आहे, बांधकाम पूर्ण याचं. आणि या साईडला त्याच्या तटबंदी आहे. आणि त्याच्या ह्या साईडने आता आपण जाणार आहोत पुढं काय आहे ते पाहायला. चला जाऊन पाहू. हा दर्गा पाहिला आपण. आणि त्याच्या पाठीमागं बरोबर इथे विहीर आहे बघा, मोठी आहे, चांगलीच कोरडी आहे पूर्ण. ही विहीर आहे. आणि त्याच्यात ह्या साईडने जाऊन पाहायचं आपल्याला काय आहे. इथं काहीतरी दिसतंय बघा, इथं समोर काहीतरी दिसतंय, पाहू ते जाऊन. आलो आपण त्याच्याजवळ. आणि सदर आहे ती, हे बघा. तर ही सदर मुख्य बैठकीची जागा. हे बघा तो एक बुरुज आहे ना, ह्या बुरुजावरती आपला दत्ता जाऊन आला. आपण ह्या साईडने आलो त्या सदरीपासून. आणि इकडे ह्या साईडला आहे ना खाली बघा पाण्याचा मोठा तलाव आहे. पाण्याचा टाका नाही आहे, तलाव आहे. खूप मोठा तलाव आहे. आणि ह्या अवशेषावरून आपल्याला कळते की तो किती मोठा असेल. आणि या साईडला कुठेतरी आपल्याला दारूचं कोठा पाहायचं आहे, तर जाऊन पाहू आपण. हे बघा हे दारूगोळ्यापाशी आलो आहे आपण. आणि हे बघा हे भांड, दगडी भांड केवढं मोठं आहे. दारूगोळा पाहू. आणि इथंच कुठेतरी ती चौथरा आहे, तर दिसतंय का बघू. बघा हे दारूगोळ्याचं आहे, मोठं आहे, खूप मोठं आहे हे दारूगोळा. हे खाली आहे ना कुसळलं आहे तिकडं, हे अख्खं जंगलच कुसळांचं आहे. त्याच्यामुळे काय खूप त्रास होतो. आणि हे बघा तिकडं आपले 2 कार्यकर्ते तुम्हाला दिसतात का नाही. बघा इथं एक तटबंदी आहे शेवटची ह्या किल्ल्याची, ह्या साईडची. आणि हे दत्ताभाऊ उभा आहे ना, हे दारूगोळ्याचं आहे. तेव्हा बहुतेक त्या मॅपमध्ये जे दाखवलं ना चौथरा, तर बहुतेक तो चौथरा हा आहे, माहीत नाही आपल्याला. आणि जर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल ना, हो का हे ते मंदिर, पहिलं मंदिर आपण दाखवलेलं. आणि इथं खाली आपण गाड्या पार्क केल्यात. या डोंगराला पूर्ण गोल वळसा घालून आपण त्या साईडने आलो. तिकडे वरती चढून मग ते दर्गा वगैरे बाकी ते सगळं पाहिलं आपण तिकडं. आणि आता आलो दारूगोळ्याच्या कोठऱ्याच्या इथं. आणि हा तो दुसरा किल्ला, हा बहुतेक वंदनगड आहे. आणि आपण आता चंदनगडावरती. हे बघा तो दर्गा तिथं आहे. पूर्ण त्या साईडने फिरून तिकडं पलीकडे एक बुरुज आहे, तो आता दिसत नाही आपल्याला, या डोंगराच्या पलीकडे येतो. हे सगळं फिरून आलो आपण इकडं. आणि हे बघा हे दारूगोळ्याची कोठर बघा. आपले दत्ताभाऊ उभे आहेत तिथे एक, त्याच्यानंतर त्या पुढे 2, हे 3, आणि हे आपण जे उभं आहे ना हे 4. बघा किती खाली, बघा किती खोल आहे खाली खूप. आणि त्याचा दरवाजा दाखवतो मी, त्याला एंट्री कशी 4 यांना, 4ही यांना बघा अशा एंट्री आहे समोर. बघा हे प्रत्येक 4ही यांना तशा एंट्री आहेत.
आणि असं एक कोठार आहे, खूप खोल आहे खाली. पहिल्यांदाच आपण असं कोठार पाहतोय. या चंदन किल्ल्याच्या शेवटच्या बुरुजापर्यंत आलो आपण, टोकापर्यंत. आणि हा समोर वंदन किल्ला आहे. आता पूर्ण परत रिटर्न जावं लागणार आहे आपल्याला.